चल बाई, आज सविताचा कॉलेजचा पहिला दिवस आहे. उठली नशीन, आवाज देऊन देतो ना दुरून, सविता उठ, सविता उठ. उठते मग सविता. चिंतेच्या बाबाला झोपू देतो, नाहीतरी उठली की काही काम तर करत नाहीत. बळबळ बळबळ बळबळचं टप्पर लावून देतात. चल झोपू देतो सविताले. तोपर्यंत दार गिर झाडून टाकतो, रांगोळी घेतो काढून. बिचारी तेही थकते कामं करू करू. आता मला बी कामं करायची सवय पडायला लागेल. आतापर्यंत चाल ढकल केली की बा करते सविता, पण नाही, आता तिला कॉलेजमध्ये जायला लागते. आता नाही जमत शांती. आता जे करावं लागते ते करावंच लागते. जाऊ दे, आता दारे झाडून घेतो, घरे झाडून घेतो एक. तोपर्यंत सविताची झोप होतीस, मग तिला आवाज देतो. जमलं बाई, शांताबाई सापडली बाई. शांताबाई, शांताबाई. नाही बाई, कोण आहे बाई सकाळी सकाळी? कोण आवाज दिला नाही? कोणी तर नाही. शांताबाई, मी आव ना इकडून. नाही बाई, का हो शुभांगी, काय झालं? कोण वाटी घेऊन आली? शांताबाई, मी पोरगी नाही कॉलेजमध्ये चालली, साखरच संपली. देता काय मला वाटीवर साखर? नाही बाई, ते काय मागायची गोष्ट आहे? थांबता देतो ना. ते पोरीची तयार झाली काय हो? आणि ती पोरगी कॉलेजमध्ये जाते काय? हा शांताबाई, कोण? तुला काय माहित नाही काय? ये घरात. शांताबाई, आता काही घरात येत नाही मी. दुपारी येईन तू म्हणशील तर, काही काम असेल तर. आता फक्त साखर दे मले आणि मी चालली. मी पोरगी अजून कल्ला करीन. तिला उशीर होते कॉलेजमध्ये जायला. झालने अतिच ठेव ही वाटीने मी, आणि वाटीवर साखर घेऊन ये. बरं बरं, त्या मताना शुभांगी दाखव दे वाटी. दुपारी म्हणतो ना शुभांगीले मॅसुनीची ऍडमिशन केली, त्या पोरीले मला मॅसुनीले बी बोलायला येत जाय. दोघे जणी आपण संग मंग जात जातील. जमलं बाई, बाहेर शांताबाई दिसली. सुन असती अजून म्हटलं असतं संपला, आई कल्ला करते. जमलं. जाऊ दे, आता शुभांगीले दुपारी घरीच बोलावून घेतो. आता तिथे घरी होती, बरं मॅसुनीले सोबत होते. चल आता सविताला उठून देतो, कर म्हणतो तयारी. बाकीचं पाहतो मी. पहिला दिवस आहे ना, आता एकदा सवय पडली सविताले की पडली सवय. मी थांब, आवाज देतो. सविता, सविता उठ ना. आता माहिती हा वरती झोपते, सविता खाली झोपते. हे माहीतच नव्हतं. दोघं नवरा बायकोचं पटून नाही राहिले वाटते. काय करा माय देवा, काय करा. आता तर मला टेन्शन आलं, लय टेन्शन आलं. आता तर सविता उठली वाटते. आंघोळ करून वाटते सविता. पाण्याचा आवाज राहिला. हा बादशाह पसरेला आहे, नोकरी करते हा. एवढं त्या दिवशी उधळ घेतलं, पण तरी त्याचे डोळे नाही उघडले अजून. बरं बरं, आता संध्याकाळी राणीच्या घरी जायला लागेल. अहो माहिती पोरग आलं, सून आलं. बरं बरं, थांब म्हणा आता, तेही मलाच पाहा लागेल. चला आता पटकन मंदिरातून येतो. मंदिरातून आली की कॉलेज जायची तयारी करतो. सविता, कुठे गेली सविता? आई आवाज देऊन राहिले वाटते. आई, बाई बाई, सविता कुठे हो? मंदिरात चालली काय? हा बाई, येतो मी महादेवाच्या मंदिरातून. सविता, तुला कॉलेजमध्ये जायला लागते ना? पहिला दिवस आहे, आठवण आहे की काय? आई, सगळी आठवण आहे मला. तुम्ही काहीच काळजी करू नका. येतो मी 5 मिनिटात. माय भाई हो, माया सुनीले देवधर्माचा बी शौक लागला वाटते. काय जे होते ते चांगलंच होते. ते म्हणतात ना महाराज, एक लोटा जल सर्व समस्या का हल. नाही 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 नाही, देवा अशीच सद्बुद्धी दे रे बापा माझं नीले. ते महादेवाच्या सूत्रासाठी महादेवाच्या मंदिरात जाऊन राहिली. चांगली गोष्ट आहे. चल मी चागी करून देतो तिले, मशीन केला तिनं तर. पिंकी बेटा, कुठे चालली पिंकी? आई, मी बबली काकूच्या घरी चालली ना. ट्युशन आली ना मला, तू भुलून गेली काय? बाबा, तुम्ही कुठे चालले? तुम्हाला नाही मागत पैसे मी आईच देते कामाला. तो दाकानं तुम्ही चालले नका जाऊ. जाय बबली बेटा,
पैशाचं म्हटलं ना आई देते असं सांगून देतो हा. आणि चांगला अभ्यास करजो आणि मस्त्या करू नको त्या सोन्यासोबत. तुला पहिले सांगून देतो तर तुले मारीन मी. आई मी काहीच नाही करत, चुपचाप देवासारखे बसतो. पिंकी, घरी कर ना अभ्यास. चालली मोठी उठल्या पडल्या ट्युशनले. पिंकीचे बाबा तुम्ही चुप बसा. तुम्हाला मागून नाही राहिले पैसे. जाऊ द्या, तिची इच्छा आहे ना ट्युशन लावायची, लावू द्या तिला ट्युशन. मी 1 रुपया देणार नाही. जाय पिंकी, तुझं मूळ खराब नको करू. जाय तू. आले असते सर्वजण. 1 रुपया देऊ नका बाबा मला. तुम्ही सगळे पैसे दारूच्या दुकानात जमा करा. जा ना. गहू आणा 5 किलो, ज्वारी आणा 5 किलो. जा बरं, काहीच पीठ नाही आहे. तू आली ही मजुरी कुठे गेली? जाऊ द्या, तुम्हाला म्हणायलाच पुरत नाही. करा तुम्ही जेवण, काही घरात असेल तर मी आणतो दुकानावर. सोने, झाली नाही का तयारी अजून? जा ना. सोने झाली नाही किती तयारी अजून? घे रे सोने. पाहिजे पिंकी बोललेली आली की नाही. पिंकी छान छान कपडे घातले. हो काकू, आज पहिला दिवस आहे ना ट्युशनचा म्हणून. सोने चल लवकर. सोने चांगला अभ्यास करतो. काकू माझी आई पण अशीच म्हणे, चांगला अभ्यास करतो, सोन्यासोबत मस्ती नको करू. हो पिंकी, मस्त अभ्यास करा. शाळेत मॅडमने म्हटलं पाहिजे पिंकी सोने लय हुशार झाले. चल सोने लवकर, वेळ होऊन राहिला. चल आता येतो मी वावरातून चक्कर मारून. आई तू नको, मी येतो. सोन्याचे बच्चे त्याला ट्युशन लावली आणि तो म्हणतो वावरात येतो. चल होय शाळेत ट्युशनला होय लवकर. आई आता नाही म्हणत ना, ट्युशन झाले की येतो ना मी. अजिबात नाही या लागत तुला. होय ट्युशनला लवकर. मी चालली सोने, तू ये की नको येऊ. माझी आई मला मल्ला करेल. पाहून गेली पिंकी गेली की नाही. चटकला तू वावरात जायसाठी. चल होय लवकर. आणि त्या बबलीला सांगतो मी, काळी करून झोपत जायले कसा अभ्यास नाही करत हात. जात नाही म्हणतो ट्युशनले तर जबरदस्तीने धाडते. आणि तेच पिंकी पाय किती पद्धतशीरपणा जाते. जीवार नाही येत काही नाही. आणि हा पाय ना त्याला चांगलं दणके द्यायला लागते. सविता चालली काय कॉलेजमध्ये? हो आई, मी ओवीचं ओजेचं दप्तर काढून ठेवलं, सगळं काढून ठेवलं. बबलीला फोनही लावून दिला, त्या सासूले पाठवायचं म्हणून घ्यायला आजच्या दिवस. सविता तू काही टेन्शन नको घेऊ, मी नेऊन देतो ना. नाही आई, घरी कामं राहिले, तुम्ही नका नेऊन देऊ. सुषमा काकूच येतात घ्यायला. ठीक आहे सविता, ये मग तू. शुभांगीली म्हणे ती पोरगी कोणत्या कॉलेजला आहे, तिची पोरगी गाडीनं जाते. तिने म्हणे सविताला घेऊन जात जाय. आली रे ओवी ओजस आली. चला आता लेकराची तयारी करून देतो. सुषमा येते म्हणते घ्यायला. सविता कुठे? सुषमा काकू कालच सांगत तुम्हाला ऍडमिशन केली म्हणून मी कॉलेजमध्ये. अहो माय बाई, लय चांगलं केलं सविता. कर बाई, खरंच स्वतःच्या पायावर उभं राहिलं ना सविता, लय बरं वाटते. आता मैसून पाय 2 पैसे कमावते, तिच्याच कामात पडतात. कर सविता. म्हणून मी लेकरं कोण ट्युशन लावते सविता घरी असल्यावर, एव्हा लहानपणी. आता लक्षात आलं सविता माया. हो काकू, ते म्हणतात ना देवळात गेल्यावरच देव दिसतात. चला काकू येतो मी, वेळ होते. सविता बिचारी लय गुणाची आहे. पाय बरं 2 लेकरं असल्यावर कॉलेजला ॲडमिशन घेतली. नाही लय मोठी बनशील सविता तू, खरोखर. चल बाई तिचे लेकराले आणतो ना. मायच्या मागं लेकरं चांगलेच राहतात. आणि मी आणणार का मी. उठा चिंतेच बाबा, तुम्हाला काम नाही सांगत. उठा. मला वाटलं शांती आवाज देशील म्हणून. जाय आजचे दिवस नेऊन दे, उद्यापासून मी देईन. नाही लेकराले नेऊन द्यायला का तुम्हाला? आणि लेकरं तुमच्यासोबत येत बी नाहीत, मीच नेऊन देतो. मला काय मै नातीन मला भारी नाहीत काही. मला तर उलट हरिकून राहिला लेकरं हरिकले ट्युशनला जायसाठी. आहे ना बेटा ओवी ओजस, शाळेत चलता ना तुम्ही शाळेत? हा आजी चल लवकर.
पाहून घे चिंताजी बाबा, तुमच्यासारखे ऐदी नाही आहेत. आबाजी ऐदी आहे त्याला माहीतच आहे. मायबाई, शांताबाई, तू कुठं चालली लेकरली घेऊन? अरे सुषमाताई. हा शांताराम भाऊ, मी लेकरले घ्यायसाठी आली ना शांताबाई. पाहून घे शांते, घरपोच सेवा आहे की नाही ट्युशनची. तुला सांगतो, तू ऐकतच नाही. नाही नाही शांताराम भाऊ, तसं नाही आहे. घरपोच सेवा नाही आहे. शांताबाईच्या मायावर लय उपकारात. आणि तुमची सून चालली कॉलेजले, म्हणून मी मदत म्हणून करून राहिली. चिंताजी बाबा, जा तुम्ही वावरात जा, नाही तर मग घरात जा. जा जेवण करून घ्या, स्वयंपाक झाला. हा हा शांते. शांताबाई, अन्न मी लेकरले नेण्यासाठीच आली आहे. 2-3 दिवस नेतो म्हटलं, मग सवय पडते पोराईले. मला वेळ नसला तू आणत जाय. तू इसून भेटली हो शांताबाई मला आता रस्त्यात म्हणे. आईले काम आहेत म्हणे. काकू तुम्ही जाता काय घ्यायले? आण शांताबाई, मी नेतो, करतोय काम तू. नाही नाही सुषमा, मी आणून देत जाईन ना. ते घर केलं दूर नाही आहे. आण दे, नेतो मी. आजी तू चल. हे तर गड्या मला मस्त काम लागते, घरी नेणं आणणं. शांती, अन्न मग मी रिकामाच आले तरी मी नेणं अन्न करत जाईन. चिंतेश बाबा, तुम्हाला सांगितलं ना जेवण करायला जा म्हणून. जा जेवण करायला. तो राजा बी जेवण करू राहिला. हाव शांती, हाव म्हणता, सारख्याचा पत्ता नाही. जा ना, राहिले आमचं बोलणं चाललं बाहेरचं. आला तुमचं मिरू मधात. सुषमा, एक काम करतो, आजच्या दिवस मी आणून घालतो. चल तू बी आमच्या सोबत. कसं लेकराला सवय पडते आजी असली तर. हा, उद्यापासून तूच नेत जाय. हा शांताबाई, त्या मतानं चला रे. शांताबाई, पण मला तुझं हे लय आवडलं शांताबाई. त्या सुनेली ऍडमिशन करू दिली, कॉलेजला जाऊ दिलं शांताबाई. लेकराचा सांभाळ करून राहिली. एकदम चांगला शांताबाई. म्हणून ते कोणी बी नाव काढते. खोटं नाही सांगा शांताबाई. अशी सासू जर प्रत्येक सुनेला भेटली ना, तर सासू सुनीचं भांडण काय, कोणत्याच गोष्टीची गरज भासणार नाही. पैशाची, अदल्याची, कोणत्याच गोष्टीची नाही. प्रत्येक सासूनं असा निर्णय घ्यायला लागते, नाही माझ्या सुनीला मी शिकवील, माझ्या सुनीला मी स्वतःच्या पायावर उभं करील. खरोखर शांताबाई सुधारतात सासा बी सुषमा, एकमेकाचं पाहू. आता पाहिजे सविताकडे राग करत आहे सुनीचा. आता माझ्या सुनील जाऊ दे, काय कसा हिरस येते तिले. बरोबर शांती, जाऊ दे ना, फायदा होते ना मग. आई कुठे गेली? आई सविता, कोणी नेते घरांनी? आई, माणसाची उलची काळजी नाही. कमवायचा माणूस आहे, ताट वाढून देऊ दे की चहा देऊ दे, कोणी विचारपूस करून नाही राहिलं मला. तुले तर राजा आता विचारपूस करून नाही राहिलं. मला तर सालो हो गए, मेरे को कोई पूछता नहीं. बाबा कुठे गेले घरातले सगळेजण? सविता नाही, आई नाही, लेकरं नाही, कुठे गेले? राजा जी, कोई किसी को बताता नहीं. रानी कहाँ गई, राजा कहाँ गया, शांति कहाँ गई, सब अपने अपने बिजनेस पर चले गए. मैं भी मेरे बिजनेस पर चला. बाबा, बाबा डोक्यात काय फरक पडला काय? ओ बाबा, क्या हो गया रे? कुठे गेले घरातले सगळेजण? आणि तुम्ही हिंदी बोलू नका माझ्यासोबत, मराठीत सांगा मला. कुठे गेले सगळेजण? सविता कुठे गेली? सविता गई भैया कॉलेज में. कल भी एडमिशन हो गई सविता की. तेरे को मालूम नहीं? तू पतिदेव है ना उसका. लेकर कुठे गेले? आई कुठे गेली? बच्चे गए पढ़ने को, तेरी मम्मी गई उसको छुड़वाने को. बोल, और कुछ सवाल पूछने का है क्या मेरे को? बोल बोल जल्दी बोल, मेरे पास भी टाइम नहीं है. सविता कॉलेजमध्ये? आई गोष्टी करत होती ते मला खोटंच वाटलं. हे कॉलेजमध्ये जायची लायकी आहे की हिची? इले काय समजते काय ते कॉलेजमधलं काही? इले स्वयंपाक करणं आणि लेकराला जीव घालणं, याच्याशिवाय दुसरं काही येते काय? म्हणे कॉलेजला गेली,
हिची लायकी तरी आहे का कॉलेजला जायची? सविता ताई गेली असेल कॉलेजले. सविता ताईचा पहिला दिवस कॉलेजचा. दुपारी जाऊन पहिली मित्र मैत्रिणी भेटल्या काय विचारपूस करायसाठी. डायरेक्ट सविता ताईच्या घरीच चालली जाईल. मी आता पस्तवून राहिली. माझ्या सासूच्या नादी लागून मी स्वतःच्या पायावर गोटा पाडला. नाही तर मी लग्न झाल्या जॉब केला असता ना, आतापर्यंत कुठच्या कुठे गेली असती. मॅनेजर बनली असती, मॅनेजर. गुड्डी काय तर विचार करून राहिली. गुड्डी, गुड्डी, कोणत्या विचारात गुंगास? घे ना, भाजीपाला आणला ना, स्वयंपाक करणं भूक लागली मले. कालचा सोमवार झाला. अजिबात मला स्वयंपाक कर म्हणायचं नाही. भाजीपाला आणत जा, स्वयंपाक करत जा. तुमच्यानं माझ्या जिंदगीचं नुकसान झालं सगळं. मी कोणते ते केळीचे खांब मोडले वावरातले. मी कोणतं ते नुकसान केलं व? खोटी बोलून राहिली. कायचा ताव कायचा काढून राहिली. तुम्ही आजपर्यंत माझ्यासोबत भांडण नसते केले, मी तुमच्या नादी नसते लागले. किती चांगली नोकरी भेटली असते मला आतापर्यंत. गड्डी, आता हे कर ना मग. तू भेटते तुले, मला माहिती आहे. तू जिथं करशील तिथं पाणी काढशील. कर कर, मी तुला स्वयंपाक करून देतो. शांत होय. कधी बी पाहिजे तर जीवार आणून देते. नाही नाही गुड्डी, आता पाय ती जीवार नाही आणत मी. मला कामाला जाणं वाचते. त्या जर पुढे पुढे केलं तर शांताबाई सारखं. चल, सुनीले साथ देतो मी आता. चल आता चल उपाशी. राणीलाच म्हणतो डबा आणत जाय माझ्यासाठी. मोठी म्हणते आई बाई सांग स्वयंपाक करायला. असे पाहिजे तर कमाई कर, पण खायची सोय नाही. अहो माही बाई, शांताबाईचे नातू तर बापा मोठे झाले. शांताबाई शाळेत घेऊन चालली काय? नाही नाही शुभांगी, सुषमाची सून बबली ट्युशन घेते ना. मग काय करता, घरी राहिल्यापेक्षा लेकरं तर ती बसायची सवय लागते. मग पुढच्या वर्षी शाळेत टाकता येते. शांताबाई एकदम चांगलं, असंच वळण पाहिजे. लेकरायले पहिले बसणं, आईले सोडून डबा खाणं, असं धीरे धीरे करता करता शाळेत मग भारी नेतात. शांताबाई लई चांगली सवय केली ते. पण गे सुषमा, जे होते ते चांगलंच होते. माझ्या सुनीनं एकदम चांगलं पाऊल उचललं आता, स्वतःसाठी बी आणि लेकरासाठी बी. आहे ना सुषमा? हा शांताबाई, तुझी सून लय समजदार आहे. तसं पाहिलं तर शांताबाई मै सून बी लय समजदार आहे. ट्युशन किती, शाळाही करते. सांग अजून काय पाहिजे. सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत बरं सुषमा, सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत. आपण चांगलं तर जग चांगलं. अरे शांता काकू, तुम्ही आले काय? या या मुलांनो, शांत बसा. पण घ्या मंडळी, किती बरं वाटून राहिलं. पोरेली इकडे घेऊन आली मी. आज मला भूषण वाटते की माये नाही ओही वजस खूप शिक्षण शिकतील. आतापासून आशा वाटून राहिली. सवितानं केलं, चांगलं केलं. सविता तिकडे शिक्षण घेऊन राहिली, लेकराला इकडे शिक्षण घेऊन राहिली. वा वा वा, सून असावी तर अशी. पण घे, 2-4 विद्यार्थी जमा करून बबली ट्युशन घेऊन राहिली. आजपासून बबलीची ट्युशन सुरू होऊन राहिली. तुम्ही सगळं जण कमेंट करा बबलीले की तू आज 5-6 पोरं आहेत तर जर पुढे हजाराने विद्यार्थी होतील. खूप मोठी बनशील तू. मंडळी, तुमचे मी मनापासून खूप धन्यवाद मानते. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता, चॅनल सबस्क्राईब करता. शांताबाईला लय बरं वाटते हो. आता पहा माझ्या सुनीची मी कशी कशी प्रगती करतो. याची जर तुम्हाला उत्सुकता असेल ना, तर तुम्ही रोज व्हिडिओ पहा, रोज चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि कमेंट करा. शांताबाईले लय बरं वाटते. नावाच्या पण कमेंट आल्या. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये नावं घेऊ आपण. सविता आलतेच घरी तोपर्यंत. मग सविता घरी आली की उद्याची व्हिडिओ तुम्हाला सविताची मज्जा दाखवेल. सुनीताताई बिचवे, सोनू मंडोकार अचलपूर, अंकित विनायक काळे यांचा परवा वाढदिवस होता. काल आठवण नाही राहिली, तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडनं. शुभम शेंडे, सविता भरडे, वैष्णवी भरडे, सोनू मंडोकार अचलपूर,
पूजाताई सोईतकर. थांबा सगळ्यांनी मला फ्रेंडशिप डेच्या पण शुभेच्छा दिल्या. शांताबाई लय बरं वाटलं. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. चला मग आता सगळं शांताबाईचं चांगलं चालू आहे बरं. कोणाची नजर नाही लागली पाहिजे. भेटू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.